गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. बघा, शारदीय नवरात्र सुरू आहे आणि शारदीय नवरात्रामध्ये प्रत्येक दिवसाचं एक वेगळं महत्त्व आहे. प्रत्येक दिवशी प्रत्येक माळीला देवीच्या वेगवेगळ्या रूपाची पूजा केली जाते, वेगवेगळे रंग परिधान केले जाते, प्रत्येक रंगाचं वेगळं महत्त्व आहे. तर तसंच नवरात्रीमध्ये अष्टमी तिथीला देखील फार मोठं महत्त्व आहे. अष्टमीला म्हणतात महाअष्टमी आणि ही अष्टमी सगळीकडे साजरा करण्याची पद्धत वेगवेगळी आहे, परंपरा वेगळी आहे. तर आज आपण बघणार आहोत की यावर्षी अष्टमी कधी आहे, नवमी कधी आहे, कन्यापूजन आपल्याला कधी करायचं आहे, त्यानंतर कन्यापूजन कसं करायचं, किती वर्षाची कन्याचं आपण पूजन केलं पाहिजे, प्रत्येक वर्षाची कन्याचं पूजन केल्याच्या नंतर आपल्याला काय त्याचा लाभ आहे, त्यानंतर कन्येचं पूजन करताना आपल्याला कोणत्या गोष्टीची मुख्यतः काळजी घ्यायची आहे आणि कन्येला अशी कोणती एक वस्तू आपल्याला द्यायची आहे, ती वस्तू कोणती आहे याबद्दलच मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर कृपया हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा, जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टींची माहिती मिळेल आणि तुमचं कन्यापूजन हे चांगल्या प्रकारे पार पडेल. चला मग मी सुरुवात करते आजच्या व्हिडिओला. नवरात्रीमध्ये अष्टमी या तिथीला खूप मोठं महत्त्व आहे. बघा, नवरात्र बसल्यानंतर सामान्यपणे 8व्या दिवशीची तिथी येते, तिला आपण महाअष्टमी किंवा अष्टमी म्हणत असतो. आता यावर्षीची अष्टमी आणि नवमी एकाच दिवशी म्हणजे शुक्रवारी 11 ऑक्टोबर 2024ला आहे. अष्टमी तिथी 10 ऑक्टोबर म्हणजे आज 10 ऑक्टोबर 2024ला 12:31 सुरू होणार. तर ती 11 ऑक्टोबर 2024 म्हणजेच शुक्रवारी दुपारी 12:06 संपणार आहे. तर महानवमी ही आपल्याला 11 ऑक्टोबर 2024लाच साजरा करायची आहे. म्हणजेच काय, तर उगवत्या सूर्याने पाहिलेल्या तिथीनुसार अष्टमी ही 11 ऑक्टोबर रोजीच साजरा होणार आहे. ठीक आहे, तुम्हाला आता हे कळालं असेल की आपल्याला मग कन्यापूजन कधी करायचं आहे आणि अष्टमी आपल्याला ही शुक्रवारीच साजरा करायची आहे. आता यावेळेस सप्तमी आणि अष्टमी तिथी दोन्ही एकाच दिवशी म्हणजेच 10 ऑक्टोबरला असून शास्त्रानुसार सप्तमी आणि अष्टमी एकाच दिवशी व्रत करणं शुभ मानलं जात नाही. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला महाअष्टमी आणि महानवमी एकाच दिवशी म्हणजेच 11 ऑक्टोबरला साजरा करायची आहे. तर नवरात्रीचा 8वा दिवस हा महाअष्टमी म्हणून तो ओळखला जातोच. आता या तिथीला विशेष महत्त्व आहे. 11 ऑक्टोबर साजरा होणार आहे. अष्टमीला माता गौरीची यथासांग पूजा केल्याने निपुत्रिक जोडप्यांना निरोगी आणि पुण्यवान संततीची प्राप्ती होते अशी मान्यता आहे. बघा, माता गौरीची जर आपण यथासांग पूजा केली तर ज्यांना संतती होत नाहीये, निपुत्रिक अशी जी जोडपे आहे त्यांना निरोगी आणि पुण्यवान संतती प्राप्त होते. याशिवाय अष्टमीची पूजा केल्याने घरात सुख, शांती, समृद्धी टिकून राहते. नवरात्रीच्या 8व्या दिवशी कन्या पूजन केल्याने देवी मातेची विशेष कृपा आपल्या भक्तांवर राहते, त्यांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होते असा एक विश्वास आहे. तर अष्टमीच्या दिवशी कन्यापूजनाला अनन्यसाधारण महत्त्व असते. या जगात प्रत्येक श्रीमंत शक्तीचा अंश असतो. नवरात्रीमध्ये 2 वर्षापासून ते 10 वर्षापर्यंतच्या लहान मुलींचे आपल्या महाअष्टमीला आपल्याला पूजन करायचं आहे 11 ऑक्टोबरला. तर 2 ते 10 वर्षापर्यंतच्या या वयातील मुलींना साक्षात देवीचं रूप मानलं गेलेलं आहे. यांना कुमारिका देखील म्हटलं जातं. कुमारिकाचे पायाचे पूजन, पाद्यपूजन करून त्यांना जेवायला घालण्याची प्रथा ही सगळीकडेच आहे. आता या दिवशी काय, तर 11 किंवा किमान एक तरी कुमारिकेचे पूजन केले पाहिजे. कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 11 अशा कन्येचं आपल्याला पूजन करायचं आहे. तर कुमारिकेचे पाय धुवून त्याला हळदी कुंकू लावायचं आहे, स्वस्तिक काढायचं आहे. त्यानंतर त्यांना गुलाबाचं फूल देऊन त्यांच्या आवडती जी पण काही मुलींना आजकाल खूप काही आवडतं तर त्यांना आवडतं गिफ्ट तुम्ही त्यांना द्यायचं आहे. त्यानंतर त्यांना गुलाबाचं फूल द्यायचं आहे, सोबत काहीतरी दक्षिणा पण द्यायची आहे
किंवा तुम्ही एखादं दूध आणि एखादं फळ देखील त्यांना देऊ शकता. आता 2 ते 10 वर्षा मुलींची देखील आपण विविध रूपं बघायला मिळतं. पण आता या वयोगटातील मुलींची पूजा केल्याने आपल्याला काय काय लाभ होतो तर बघा, जर तुम्हाला 1 वर्षाची कन्याचं पूजन केलं तर मोक्ष आणि भोगप्राप्ती होते. 2 वर्षाची कन्याचं पूजन केलं तर तुम्हाला घरातील दारिद्र्य नाहीसे होऊन ऐश्वर्य प्राप्त होते. 3 वर्षाची कन्या ही त्रिमूर्ती रूपात असते आणि या कन्येची पूजा केल्याने धर्म, मोक्ष, अर्थ, काम प्राप्त होत असतं. 4 वर्षाची कन्या ही कल्याणी असते, त्याच्यामुळे राज्यप्राप्ती होत असते. 5 वर्षाची कन्या ही रोहिणी असते, त्यामुळे विद्याप्राप्ती होते. 6 वर्षाची कन्या ही कालिका असते, त्याचे पूजन केल्याने षटकर्म प्राप्त होते. 7 वर्षाची कन्या ही चंडिका असते, त्यामुळे राज्य प्राप्त होत असते. 8 वर्षाची कन्या ही शांभवी असते, त्यामुळे संतती प्राप्त होते. 9 वर्षाची कन्या ही पृथ्वीवरील राज्य मिळवून देते, दुर्गादेवी समान असते 9 वर्षाची कन्या. 10 वर्षाची कन्या ही सुभद्रा असते, ज्यामुळे काय तर आपल्या मनात ज्या पण काही इच्छा आहे, अपूर्ण इच्छा आहे, आपल्या मनोकामना आहे, त्या नक्कीच पूर्ण होतात. तर बघा, असं आपल्याला 1 ते 10 वर्ष वयोगटातील मुलींची तुम्हाला पूजा करायची आहे. 9, 11 भेटलं तर अतिशय उत्तम, 1 जरी भेटली तरी सुद्धा उत्तम, काहीच हरकत नाही. पण कन्यापूजनाला मात्र महत्त्व आहे. तर आपल्याला एका मुलीसोबत म्हणा किंवा 9 मुलीसोबत म्हणा 1 मुलगा बोलवायचाच आहे. एका मुलाची देखील आपल्याला पूजा करायची आहे, कारण की आदिशक्तीची सेवा आणि सुरक्षा करण्यासाठी भगवान शंकरांनी प्रत्येक शक्तिपीठासाठी 1 भैरव सुद्धा ठेवलेले होते. म्हणून देवीसोबत भैरवची देखील आपल्याला पूजा करायची आहे, म्हणजे एका छोट्या मुलाची देखील आपल्याला पूजा करायची आहे. तर आता मी तुम्हाला सांगितलं आहे की आपल्याला आता कन्यापूजन करताना आपल्याला काय काय लक्षात ठेवायचं आहे. तर बघा, मुलींना जेव्हा आपण पूजन करू तेव्हा गुलाब, चंपा, मोगरा, झेंडू, जास्वंद ही फुले आपल्याला द्यायची आहे. यापैकी कोणतंही एखादं फळ द्यायचं आहे. फक्त फळ आंबट नसणार याची काळजी मात्र घ्यायची आहे. त्यानंतर तुम्ही खीर किंवा हलवा खायला करू शकता. मुलींना भेट म्हणून त्यांना गिफ्ट देऊ शकता. आणि कन्या पूजनाच्या वेळी आपल्याला क्षमतेनुसार मुलींना अन्नदान किंवा दक्षिणा देखील करायची आहे. कन्यापूजन हे नेहमी मुहूर्तावरच करायचं आहे. आता महाअष्टमीचा मंत्र ज्या दिवशी आपल्याला देवीची पूजा करायची आहे आणि या मंत्राचं नामस्मरण करायचं आहे, तर तो मंत्र असा आहे: या देवी सर्वभूतेषु मा गौरी रूपेण संस्था नमस्तस्यै 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 नमो नमः. आणि एक असा आहे: सर्व मांगल्ये मांगल्ये शिव सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. तर बघा, अशी आहे कन्यापूजन आणि महाअष्टमी नवमीबद्दल माहिती. आवडली असेल तर नक्की त्याच्या लोकांना शेअर करा आणि तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुन्हा छान माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.